आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। जत येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने जतमधील विविध समस्या सोडवण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। या उपोषणाला मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी पाठिंबा दिला। जत तालुक्यातील गावासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत पंचायत समितीतील जलजीवन मिशन योजनेची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, शेतकऱ्यांचे सर्व थकीत कर्ज माफ होण्याबाबत अशा इतर मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले होते। यावेळी इतर मागण्यांसाठी जत तालुक्याचे नायब तहसीलदार बाळासाहेब सौदे यांनी सर्व पदाधिकारी तर्फे निवेदन देण्यात आले। यावेळी पश्चिम महाराष्ट्र सहसचिव श्री संजय रावजी कांबळे, जत तालुका विधानसभा प्रमुख महादेव हुजगौड, विकास कांबळे, तालुका अध्यक्ष संजय कांबळे, सुभाष कांबळे, विनोद कांबळे इतर पदाधिकारी उपस्थित होते। रिपाई नेहमीच सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी समोर येत असते व आपल्या कार्यातून विविध कामे पार पाडत असते। तर येत्या 1 तारखेला आम्ही जत शहर आणि तालुक्यात जिल्हा परिषद मतदारसंघ वाईज आम्ही आंदोलन करू, एवढी दक्षता घ्या। आणि आपण वेळात वेळ काढून आज वडीलधारी मंडळी जवळजवळ 4 तास या ठिकाणी बसले, तुम्ही अन्न न घेता पाणी न घेता या ठिकाणी बसलात, तुम्ही आलात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो। आणि या मीटिंगला आमचे रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय पाटील, युवा अध्यक्ष सुभाष कांबळे, आमचे मच्छिंद्र, पुन्हा तिली आणि नेहमी महादेव अण्णा हुजगुंड, हा नेता असा आहे की सर्वसामान्यांसाठी झटणारा, आदिवासी, दीनदलित, शेतकरी, माता भगिनी या सर्वांसाठी झटणारा एकमेव नेता म्हणलं तर वावगं ठरणार नाही ते महादेव अण्णा हुजगुंड आहे। काय आपलं घरदार बघत नाहीत, कुटुंब बघत नाहीत, परंतु या ठिकाणी येऊन लोकांची कामं करण्याचा प्रयत्न आमचे महादेव अण्णा करतात। महादेव अण्णा तुम्ही शेतकऱ्याचे नेते आहात, दीनदलितांचे नेते आहात, वंचितांचे नेते आहात, माता भगिनींचे नेते आहात, तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, मी खंबीर पाठीशी आहे आणि तुम्ही या लोकांची कामं करत राहा, एवढंच या ठिकाणी बोलून मी थांबतो। जय भीम, जय भारत, धन्यवाद। मान्य श्री संजयजी कांबळे साहेब, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी मंडळ, आरबीआयचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी विविध प्रश्नावरती गेले अनेक वर्ष रस्त्यावरती रास्ता रोको असेल किंवा लाईटचं काम असेल किंवा जत तालुक्यातल्या शहरातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना असेल किंवा शहरातल्या मंडळींना असेल पाणी मिळावं किंवा स्वच्छता व्हावी, अशा वेगवेगळे प्रश्न सातत्यपूर्वक पोटतिडकीने तेवढ्याच पद्धतीने संजयजी कांबळे साहेब मांडतात। त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी मंडळ देखील त्याच पद्धतीने मांडते। आणि श्री संत बागडे मानवमित्र संघटनेच्या वतीनं या ठिकाणी तर आम्ही जाहीर पाठिंबा देतो की त्यांची जी मागणी या ठिकाणी केलेली आहे, रास्त मागणी आहे। त्यांनी आता सांगितलं की जत तालुक्याच्या कोणत्या मुलतपर्यंत शेवटच्या टोकापुत्र पाणी गेलं पाहिजे। आणि खरोखर आहे तुमचं दादा की गेले तुम्ही सरपंच असल्यापासून आतापर्यंत बघतो की ह्या भागामध्ये अजून सातत्यपूर्वक अन्यायच होतं। तुम्हाला मला सांगायला बरं वाटेल की 2018 पासून मी जेव्हा माझ्याकडे एक नकाशा आहे जत तालुक्यातल्या पूर्व भागातली जी विस्तारित मैशाळा योजना आहे आणि मैशाळा योजना आहे, त्या मैशाळा योजनेचं पाणी जत तालुक्यामध्ये यावं ही जी मागणी आहे, याच्यावर जर बघितलं तर ह्या 2018 पासून ते आतापर्यंतच्या कालावधीमध्ये एक पण योजना नवीन जत तालुक्यामध्ये आली नाही। फक्त परवा एक जी वसपेट तलाव आणि वसपेट तलावातून घोटापूर तलाव, घोटापूर तलावातून वड्यापात्रातून संख तलावाची जी नवीन योजना आपण जी मागणी केली होती ती जर सोडली तर जत तालुक्यामध्ये 2018च्या ज्या योजना अजून चालू आहेत, नवीन योजना अजून कुठल्या झालेल्या नाही त्या, तर ह्या तालुक्यामध्ये खरोखरच नवे एकट्याचा खेळ म्हणून जमावला मिळेल राष्ट्रीय संत गाडगे बाबा, वैराग्य संपन्न बागडे बाबा आणि त्यांचा शिष्य म्हणून मी या ठिकाणी आज पाठिंबा देण्यासाठी आलोय। ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि आज जर बघितलं राष्ट्रीय संत गाडगे बाबा ज्यांना मानत होते ते म्हणजे राष्ट्रीय संत गाडगे बाबा ज्यांना मानत होते तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी
ज्यांचं कधी देखील कुठल्याही बाकी संत महंत बाकीच्या गोष्टीपासून दुःखी सोमल दूर असणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना मानत होते ते म्हणजे राष्ट्रीय संत गाडगेबाबा. आणि त्यांचा संप्रदाय आज आमचा आहे, माणसातला देव बघा, चलता देव नाही पुजते पत्तरचे काम, जितनी आत्मा पूजे होत शाळेगेरा मात्र शास्त्र सांगतो. भाऊ खरोखरच तुमच्या हातून चांगलं कार्य घडतंय, समाजाच्या उपयुक्त काम घडतंय, निस्वार्थीपणाने कार्य घडते. तुम्ही मग सांगितलं की जयपूर साहेब जे आहेत ते देखील चांगल्या पद्धतीने गेले अनेक वर्ष करतात. माझा लहानपणाचा मित्र देखील तुमचे संगट आहे, आमचा सोंगडी मुकिंदा हिपरकर, तो देखील या ठिकाणी आहेत. सगळेच मंडळी आपले सगळेच आहेत, कांबळे साहेब आहेत, बाकी सगळेच मंडळी आहेत. पण मला आपल्याला एक सांगायचंय, आपण हे करत असताना समाजाच्या दृष्टिकोनातून ज्याला खरोखर पाण्याची गरज आहे ते लोक रस्त्यावर उतरणं पण गरजेचं आहे. आम्ही आंदोलन करते म्हणून आम्ही जेव्हा एखाद्या रस्त्यावर उतरतो मला खूप मोठा अनुभव आहे, पण मागं किती आहे ते न बघणारी माणसं, संजयजी कांबळेसारखी माणसं, आमच्यासारखी माणसं, मागं किती गर्दी आहे, त्या गर्दी किती आहेत हेही तुम्हाला सर्वांच्याकडे बघितल्यानंतर पुन्हा एकदा दिसतंय. आणि गर्दी महत्वाची आहे. मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्याला जाहीर पाठ्यामध्ये येऊन थांबतो. धन्यवाद. जय महाराज. लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.